या मंडळी, अगदी योग्य वेळी आला. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. त्याला थोडं लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पर या कुटुंबात बाकीची बी मंडळी आहेत की नाही? या काळ्या इठ्ठलाशिवाय बाकीच्याच बी येळ द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा विठुरावर उगाचच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. वा वा वा. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण त्या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? आव, ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकलाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या इठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही भरते. तो म्हणावा, विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतके चणाखलने आहेत बरं का. वा वा वा. शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. विठ्ठल 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 विठ्ठल.
भक्ती, श्रद्धा, तुझा अढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माका बोर केलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावं पडेल? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.